जी मी ट्विट बघितलेले आहे, क्लिअर ट्विट नाहीये, पण माझ्या पीएनी सत्तेत असणाऱ्या एका आमदारांची ट्विट आणि फोटो बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसं लिहिलेलं आहे. आता उद्याच्या दिवशी तिथं असणारे प्रतिनिधी जे याच्यासाठी उपोषण करतायत आणि लढतायत, त्याच्याबरोबर इथं असणारे जे काही प्रमुख लोक आहेत, अशा 8-10 जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्या समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मी वेळ घेणे. 7 दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे कृषीचं आणि आपल्या एक्सटेन्शन जे केलं ती कधी होणार परीक्षा हेच माहित नाही आपल्याला. ते आपण एकत्रित उद्यापासून 7 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याबरोबर आपण समोरासमोर बसू आणि समोरासमोर त्या ठिकाणी जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं पवार साहेबांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. आता पवार साहेबांनी बोलताना हेही सांगितलं की वेळ घेईल आणि समजा मंत्रालयात तरी मला वेळ मिळाली, अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे. अभिमन्यू भाऊ भेटले, पण आपलं जे काल डेलिगेशन केलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं नाही. तर साहेबांचं मत आहे की मी 7 दिवसात बैठक लावतो, त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ, तिथं चर्चा करू. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तिथून आपण उठणार नाही. फक्त कंबाईच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलतोय तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं 1000 जागेची मागणी आलेली आहे. अजून जास्तीत जास्त 500 मागणीची जागा आहे मागणी, म्हणजे 1500 मागणी कदाचित त्यांच्याकडे केली जाईल. म्हणजे 15,000चा जो आकडा आपण करतोय ज्यासाठी आपल्याला लढायचंय त्यात 1-0 कमी करा असं अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे.